तर हाय फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आज रंगपंचमी आहे। आज आमच्याकडे रंग खेळतात। नाशिकला होळीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी कोणी धुळवडीच्या दिवशी रंग खेळत नाही, रंगपंचमी दिवशीच रंग खेळतात। तर बघूच आपण आज सगळेजण कसे कसे रंग खेळत आहे। आम्ही पण आता थोड्या वेळाने जाणार आहे माझ्या देराच्या इकडे, मोठ्या देराच्या इकडे रंग खेळण्यासाठी। तिकडे पण आपण जाऊ। तर बाय सध्या। तर आज रविवारचा दिवस आहे। आज मी चालले भाजीपाला आणायला आणि आज काही तर मला भाजीपाल्याचं काहीच दाखवणार नाही, कारण की सगळ्या वेळेस ते भाजीपाल्याचं दिसतंच आहे। तर आज मी भाजीपाला घेऊन येणार, मग भाजीपाला ठेवल्यानंतर मग आम्ही जाणार माझ्या देराच्या घरी। तिकडे आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन पण झालं आहे, मग आईचंही भेटून होईल आणि रंग पण खेळून होईल। तसं आम्ही दरवर्षीच त्यांच्याच इकडे कलर खेळायला जातो, कारण की वहिनी वाटच पाहत राहतात। म्हणजे हे त्या दिवशी धुळवडीच्या दिवशी गेले नाही तर वहिनी वाट पाहत होते की सचिन यावेळेस का बरं नाही आले। दरवेळेस ते जातातच, यावेळेसच ते नाही गेले। चंद्रग्रहण पण होतं आणि ते म्हणून नाही गेले। आणि यावेळेस म्हटलं आता जाऊया। अरे आता बोल रे। कलर सगळ्या घरभर कलर कलर केलाय। विहान इकडे बघ, विहान। हॅपी रंगपंचमी। हॅपी होली। ते गादी गादी बघा, गादी इकडं चला, इकडं गादी बघा। खाली पडू द्या, खाली खाली काय होत नाही। घोसाळा चाललंय कानडे मळ्यात, म्हणजे देराच्या इकडे। आणि आणवीचं बघा इथे पिचकारी सोबत ते कलर काढत वरचा लागलेला निघतो का तो कलर। का बरं ते पाणी काढून टाकते त्यातलं। आणि मुलांनी बघा इथं खेळून खेळून किती कलर केलाय। हो ना, बस हा ना, तिथे हात लावले सगळीकडे। आता आम्ही चाललो कलर खेळायला। चलो, वहिनीला रंगवायला चालले तेव्हा कलरात इथूनच फोडून घेताय काय? काय पाहिजे तुला? आणू इकडे। ओले नाही झाले का? ओले बादले आणले त्यांना भरून। इकडे खेळते, घरात नाही खेळ। हो भाई, ठीक आहे काका कलर काका। घर लावा तुम्ही, कलर पाणी झालं
कैलास संपला. सो काकू फायनली ओल्ले झालेले आहेत. नको याच्यात आडवा. व्हिडिओ चालू. इकडे बघा. ओळखायला येतं का कोण येतं. हा जरा फोटो काढा. लावा नाही खाली जाईल. पाणी इकडे बघा. हो घालती. पांडुभाऊच राहिले होते. चित्र विचित्र चेहऱ्याचे लोक. आता आम्ही घरी आलो होतो कारण कलर एवढं रंगलो होतो आणि म्हटलं आता दिवाबत्ती पण करावी आणि मग जावं. आता दिवाबत्ती केली मी. आता आम्ही चाललो आहे कानडे मॅच परत. तिकडे मॅचचा प्रोग्राम आहे. आज मॅच आहे तिकडे. सगळ्यांना मॅच बघायची. आता देवपूजा करतो आणि निघतो. इथे राष्ट्रगीत चालू झालं होतं तर अन्वी बघा इथे कसे सावधानमध्ये उभी होती. मॅचची सुरुवात होते. सर्वजण मॅच पाहायला खूप उत्सुक होते आणि सगळी किचनची जबाबदारी मीच घेतली होती कारण की सगळ्यांना मॅचचे फॅन आहे मी सोडले तर. कांदा चिरते कारण की आम्हाला करायचे भजे खायचं पोट तिकडच होता म्हणून तिकडे कांदा चिरला. नाही पीठ नाही खायचं. पीठ नाही. आमची मुलगी मुलगा आहे तो पण कळत नाही त्याला पीठच खायचं ना. चमचा टाकायचं मी ते चमचा करून माझा अशी काहीतरी आमची बटाट्याची भाजी झाली आहे. इथे वरणाची तयारी चालली आहे आणि त्याच्यानंतर वरण फोडणी द्यायचं आहे. मला पोळ्या करायच्या आहे. इथे बाहेर वरातीचा प्रोग्राम होता. अन्वी यांचं बघा कसं डान्स करणं चालू होतं. दोघा बहीण भावांचं. पाटलांचा बैलगाडा. जिंकले यांची का कितनी खुशी कितनी खुशी कितनी खुशी. तुमची वहिनी कलर लावणार होती दादाला लावा नाही का. मॅच जिंकली. अरे फटाके कुठे आपले. फटाके आले. फटाक्याची वाट पाहणं चालू आहे. फटाक्याची वाट पाहणं चालू होते. आमचे फटाके आले.
तर हाय फ्रेंड्स, आम्ही नेमकंच आलो आहे दादाच्या घरून, देराच्या घरून, माझ्या मोठ्या देराच्या घरून. आम्ही तिकडे होतो आहे वाचून. आता 10:30 वाजले, यांना नाईट ड्युटीला जायचं आहे आणि आमची मॅच पाहिणं चालू आहे. जर जराचा आवाज येत असेल तुम्हाला मॅचचा, मॅच पाहिणं चालू आहे तिकडे. आम्ही आता एंडिंग घ्यायला आलो आहे, तिघं मायले का. तर आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉगला बघतात भरपूर जण, पण कमेंट करत नाही, सबस्क्राईब करत नाही. प्लीज कमेंट करा, सबस्क्राईब करा. मला खूप खूप छान कमेंट करा, म्हणजे मला आवडेल तुमच्या कमेंट वाचायला, बघायला. तर प्लीज कमेंट करा, सबस्क्राईब कर. तर बाय बाय करा, बाय.